देवपूर भागातील देवकीनंदन सोसायटीतून सोन्यासह रोकड लांबवली। गोकुळ देवरे प्रतिनिधी। धुळे शहरातील देवपूर पश्चिम परिसरातील देवकीनंदन सोसायटीत चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी घरफोडी करत घरातील 1.5 तोळे सोने आणि सुमारे 20 ते 25 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। देवपूर परिसरातील सिद्धहस्त ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये कार्यरत विकास विनोद पाटील हे देवकीनंदन सोसायटीतील प्लॉट क्रमांक 32 इथं आपल्या कुटुंबासह राहतात। नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री हॉस्पिटलमध्ये कामावर गेले असता अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला। घरातील कपाट उचकटून चोरट्यांनी त्यामधील 1.5 तोळे सोन्याचे दागिने तसेच 20 ते 25 हजार रुपयांची रोकड असा ऐवज चोरून नेला। सकाळी विकास पाटील घरी परतल्यावर घरातील दरवाजे तुटलेले आणि सामान अस्ताव्यस्त दिसल्यानं त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पश्चिम पोलीस ठाण्यास दिली। घटनेची माहिती मिळताच पश्चिम पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन कापडनीस, सहाय्यक उपनिरीक्षक आखाडे तसेच ठसे तज्ञ PSI धनराज मोरे व श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून ठसे गोळा केले आणि चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू केले। स्थानिक नागरिकांनी परिसरात रात्री गस्त वाढवण्याची मागणी केली आहे। दुर्गम भागात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। 12 लाखांचा 600 किलो गांजा नष्ट। शिरपूर तालुका प्रतिनिधी जितेंद्र पाटील। स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांनी शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात मोठी कारवाई करत तब्बल 12 लाख रुपये किमतीचा 600 किलो गांजा सदृश अंमली पदार्थ नष्ट केलाय। ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली 31 ऑक्टोबर रोजी करण्यात आली आहे। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वाडी सुंबऱ्या पाडा शिवारात जितू शिकार्या पावरा राहणार वाडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे या व्यक्तीनं आपल्या शेतीत तूर व कपाशी पिकांमध्ये लपवून गांजाची झाडं लागवड केली असल्याचं समोर आलंय। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आला। कारवाई दरम्यान अंदाजे 3 ते 5 फूट उंचीची 600 किलो गांजा झाडं मिळून आली। प्रति किलो 2000 रुपये किंमत धरून एकूण किंमत 12 लाख एवढी होती। सदर झाडे हिरवी ओलसर पाने व फांद्यांसह होती। सदर शेत हे अतिदुर्गम ठिकाणी असल्यानं पोलीस पथकाला वाहनं सुमारे 3 किलोमीटर अलीकडे थांबून 2 डोंगर पार करत त्या ठिकाणी पोहोचावं लागलं। अखेरीस गांजाची झाडं जप्त करण्यात आली आणि आरोपी जितू शिकार्या पावरा याच्या विरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 515/2025 नुसार NDPS कायद्यान्वये कलम 8C 20B H 22 क अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा धुळे, पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी, शिरपूर शहर पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे तसेच आरिफ पठाण, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, पवन गवळी, राजेंद्र रोकडे, रवींद्र अखडमल, प्रेमसिंग गिरासे, सचिन माळी, विनोद अखडमल, मनोज दाभाडे, शांतीलाल पावरा, आरिफ तडवी, सोमा ठाकरे, चित्रा पावरा व सुशील पाटील या पोलिसांनी केली आहे। या कारवाईमुळे स्थानिक गुन्हे शाखेनं अंमली पदार्थांच्या विरोधातील मोहीम अधिक प्रभावीपणे राबवल्याचं स्पष्ट झालंय।